हे गाइज, वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. सांगते तुम्हाला, नेझल सेप्टम इज अगेन व्हेरी 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 इम्पॉर्टंट MCQ as well and SAQ as well. SAQ याच्यावरती मॅक्झिमम वेळा विचारला गेलेला आहे, परत ह्या वर्षी सुद्धा विचारला जाऊ शकतो. ऑल्सो आपल्याला 2-3 याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स पण बघायचे आहेत, ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये जी क्लिनिकल अॅनाटॉमी आहे त्याच्यावर इंडिव्हिज्युअल सुद्धा एक SAQ आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला असं काही डिफरंटली लिहायचं नाहीये. मीडियल वॉललाच एक्सप्लेन करायचे, ते सुद्धा मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ मीडियल वॉल म्हणजेच नेझल सेप्टम. आपण काय बघितलं होतं की नेझल कॅव्हिटीला 3 पार्ट्समध्ये त्यांनी डिवाइड केलं होतं, बरोबर. रूफ बघितलं होतं, त्यानंतर फ्लोर बघितलं. फ्लोर नंतर आपलं असते नेझल सेप्टम आणि लास्टली आपलं असते लॅटरल वॉल ऑफ नोज. आता नेझल सेप्टम एकच प्रेझेंट असते. दोन्ही साईडला जरी असलं, 2 वॉल्स जरी असले तरी नेझल सेप्टम एकच आहे. ठीक आहे. लॅटरल वॉल्स किती असतात नोजचे? 2, पण नेझल सेप्टम एकच असतो. त्याला 2 सरफेसेस असतात. ठीक आहे. सगळ्यात आधी इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय माहिती आहे? इट इज अन ऑस्टिओकार्टिलेजिनस स्ट्रक्चर. ऑस्टिओकार्टिलेजिनस वर्ड इम्पॉर्टंट आहे ना. व्हॉट डू यू मीन बाय ऑस्टिओकार्टिलेजिनियस? याच्यामध्ये ऑस्टिओ म्हणजे बोन्स अँड कार्टिलेज दोन्ही प्रेझेंट आहे. हे या शब्दाचं मेन अर्थ आहे. आणि हे आपल्या नेझल कॅव्हिटीला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करते, राईट अँड लेफ्ट. हे पण एक सेकंड इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला 2 पॉइंट्स लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. आणि काय? डिव्हिजन ऑफ नेझल कॅव्हिटी. त्यानंतर आता पोझिशन कुठे असते याची? हे रेअरली बिटवीन मध्ये असते. म्हणजे हे नॉर्मली मध्ये नसते. हे युजली काय असते? डेव्हिएट असते. डेव्हिएटेड कशामुळे असते? कोणत्या एका साईडला टिल्टेड असते. राईटला पण असू शकतात, लेफ्टला पण असू शकते. असं काही हे नाहीये, कंपल्सेशन नाहीये की राईटलाच असते किंवा लेफ्टलाच असते. कोणत्याही साईडला असू शकते ड्यू टू ओव्हर ग्रोथ ऑफ बोन. रेअरली बिटवीन, युजली काय सांगितलं? डेव्हिएटेड ड्यू टू ओव्हरग्रोथ ऑफ बोन. आता नेमका कोणता बोन तर असं स्पेसिफिकेशन नाहीये. जे इथं बोनी पार्ट मध्ये जे मेन बोन्स मध्ये येतील किंवा ॲसेसरी बोन्स मध्ये येतील त्यांच्यातले काहीही असू शकतात, जे आपल्याला काय कॉज करू शकतात? DNS किंवा डेव्हिएटेड नेझल सेप्टम. ते आपण फर्दर बघू काय आहे ते कॉज करू शकतात. पण एवढं समजलं की पोझिशन काय? रेअरली बिटवीन असते. युजली काय असते? थोडंसं डेव्हिएटेड असते. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ नेझल सेप्टम. आता फॉर्मेशन युजली बोनी पार्ट, कार्टिलेजिनियस पार्ट इथं बघितलंच होतं. त्याला सोडून एक क्युटिक्युलर पार्ट पण असतो. आता नेमकं काय आहे आणि कशामध्ये कोणते कंटेंट्स येतात ते पण बघणार आहोत. आता बोनी पार्ट मध्ये काय येणार आहे? बोन्स येणार आहे. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर असेल. आता बोन्स मध्ये 2 टाईपचे बोन असतात, मेन बोन्स आणि एक असतात ॲसेसरी बोन. मेन बोन म्हणजे जो मेन कार्यक्रम करणार आहे नेझल सेप्टम फॉर्मेशनचा. त्याच्यात 2 इम्पॉर्टंट बोन आहे. फर्स्ट इज द vomer bone and second is the perpendicular plate of ethmoid. हे 2 इम्पॉर्टंट फंक्शन करतात इन द फॉर्मेशन ऑफ व्हॉट आर नेझल सेप्टम. दोन्ही बोन्स इम्पॉर्टंट आहेत. MCQ साठी तुम्हाला आले तर मेन बोन्स आधी कन्सिडर करायचे, त्यानंतर ॲसेसरी बोन्स करायचे. मग ॲसेसरी मध्ये काय असतात? फ्रॉन्टल, स्फिनॉइड, मॅक्झिला अँड पॅलाटाईन. फ्रॉन्टल, स्फिनॉइड, मॅक्झिला अँड पॅलाटाईन. सो तुम्हाला हे पार्ट असलंच पाहिजे. याला तुम्ही ट्रिक लावून लर्न करू शकता. नॉर्मली गरज नसते. वोमर आणि परपेंडिक्युलर प्लेट ऑफ इथमॉइड असे 2च आहे. सेकंडली इथं पण फ्रॉन्टल, स्फिनॉइड, मॅक्झिला, पॅलाटाईन हे सगळे काय जवळजवळचेच बोन आहे, कन्सिडर करू शकतो आपण. त्यानंतर हे काय झालं? हे झालं त्याचं इंट्रोडक्शन सांगितलं मी तुम्हाला, पोझिशन सांगितली, फॉर्मेशन मध्ये बोनी पार्ट झाला. नेक्स्ट बघायचं आपल्याला कार्टिलेजिनस पार्ट. कार्टिलेजिनस पार्ट मध्ये आपण काय बघितलं होतं की कशाचं कार्टिलेज. त्याच्यात पण 2 इम्पॉर्टंट कार्टिलेज आहे. फर्स्ट इज दी सेप्टल कार्टिलेज.
आणि सेकंड इज दी सेप्टल पार्ट, सॉरी, प्रोसेस ऑफ इन्फिरियर कार्टिलेज. हे पण दोनच आहेत, इझी आहेत. काय आहे? फर्स्ट इज दी सेप्टल कार्टिलेज, सेकंड इज दी सेप्टल पार्ट ऑफ इन्फिरियर नेझल कार्टिलेज म्हटलं किंवा इन्फिरियर कार्टिलेज म्हटलं तरी चालेल, ते तुमची इच्छा. ओके, आता याच्यात मी तुम्हाला दाखवू पण शकते. ओके, सो याच्यात आपल्याला मॅक्झिमम दिसून येतीये. इथं तुम्हाला सेप्टल कार्टिलेज दिसून येतोय. ओके, आणि हा सेप्टल प्रोसेस ऑफ मेजर अलार कार्टिलेज म्हणजेच इन्फिरियर कार्टिलेज. त्यानंतर हा वोमर बोन विच वॉज अगेन वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट. आणि त्यानंतर आपण काय बघितलं होतं? इथमॉइडल, जस्ट सेकंड, याच्यामध्ये इथमॉइडल त्यांनी दिलेलं नाहीये, बट युजली इथमॉइडल प्रोसेस, आपला इथ परपेंडिक्युलर प्लेट ऑफ इथमॉइड, आणि त्यानंतर हे परपेंडिक्युलर प्लेट ऑफ इथमॉइड. सो हिअर आपण 3 मेजर स्ट्रक्चर्स बघत आहोत. फर्स्ट इज दिस, सेकंड इज दिस अँड थर्ड इज दिस. आता याच्यातून 2 बोनी स्ट्रक्चर कोणते आहेत? हे आणि हे, वोमर अँड परपेंडिक्युलर प्लेट ऑफ इथमॉइड. त्यानंतर सेप्टल कार्टिलेज हा काय? कार्टिलेजिनस पार्ट आहे. आणि सेप्टल प्रोसेस ऑफ मेजर अलार कार्टिलेज इज ऑल्सो अगेन कार्टिलेजिनस पार्ट ओनली. आता त्यानंतर जे तुम्हाला सांगितले होते काय? ॲक्झिलरी, बरोबर, मॅक्झिला, पॅलेटाईन होतं, फ्रंटल होतं, स्फिनॉइड होतं. ते इथं तुम्हाला काय काय दिसू शकतं. इथं फ्रंटल बोन फक्त क्रेस्ट फॉर्म करण्यात मदत करतोय, स्फिनॉइड बोन पण मॅकची वॉल फॉर्म करण्यात हेल्प करतोय. तर थोडं थोडं कार्य करतायत, म्हणून त्यांना काय सांगितलेलं आहे? ॲक्सेसरी सांगितलेलं आहे. मेन मीडियल वॉल फॉर्म करण्याचा कार्यक्रम कोण करतोय? तर परपेंडिक्युलर प्लेट ऑफ इथमॉइड आणि वोमर. आणि डायग्राम सुद्धा तुम्हाला हीच काढायची आहे, म्हणून विसरायचं नाही आहे. ओके, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? ओके, इथं तुम्हाला क्लिअरली आता सगळी इमेज दिसत असेल, आय होप. त्यानंतर आपण बघूया क्युटिक्युलर पार्टला काय सांगितलं होतं मी. एक इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही फर्स्ट लेक्चर बघितला असेल तर तुम्हाला कॉलमनेला हा कॉन्सेप्ट माहिती असेल. सो व्हॉट इज कॉलमनेला? कॉलमनेला काय सांगितलं होतं मी? नोजच्या टिपला आणि आपल्या मागच्या स्किनला जे कनेक्ट करते, जे छोटंसं आर्च असतो, त्याला आपण काय म्हणू? कॉलमनेला, बरोबर. त्या कॉलमनेला सुद्धा एक पार्ट प्ले करतो आपला मीडियल वॉलच्या फॉर्मेशन मध्ये, बिकॉज ते एकच डेव्हिएशन मध्ये येतात, बरोबर. त्यानंतर फीचर्स बघू. फीचर्स खूप सोपे आहेत. फीचर्स फक्त काय सांगितलेले आहेत? सर्फेसेस अँड बॉर्डर्स असतात. यांना युजली 2च सर्फेसेस सांगितलेत, राईट अँड लेफ्ट सर्फेसेस. ऑफकोर्स ना, ह्या साईडची काय असणार आहे? राईट सर्फेस, ह्या साईडची काय असणार आहे? लेफ्ट सर्फेस. इथपर्यंत क्लिअर आहे, याच्यात काहीच कॉम्प्लिकेशन नाहीये. पण बॉर्डर्स मात्र 4 आहे. बॉर्डर्स कोणकोणते 4 आहे? सेम आपला अँटेरियर, सुपिरियर, इन्फिरियर अँड पोस्टेरियर. आता हे बघू आपण कसं. अँटेरियर वॉल, हे काय असणार आहे? इन्फिरियर वॉल. ही काय असणार आहे? सुपिरियर वॉल. हे काय असणार आहे? पोस्टेरियर वॉल. तर हे असाच फॉर्मेशन मध्ये असतात, म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अँटेरियर, सुपिरियर, इन्फिरियर अँड पोस्टेरियर इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांना माहिती असलंच पाहिजे. ओके, आता त्यानंतर आपण आपले बेसिक्स, आता ब्लड सप्लाय, वेनस ड्रेनेज, नर्व सप्लाय आणि क्लिनिकल अॅनाटॉमी घेऊया. तर ब्लड सप्लाय मध्ये सगळ्यात आधी बघा, सेम ॲज दॅट ऑफ लिटल्स एरिया. आता लिटल्स एरिया म्हणजे काय? हा कॉन्सेप्ट बघण्यासाठी तुम्हाला ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. सो लिटल्स एरियासाठी आपण एक छोटंसं, मी तुम्हाला एक ट्रिक देते इझिली, त्याच्याने आपल्याला हे पाठ होईल. आता आपण काय बघितलं होतं? 4 बॉर्डर्स होते. इथपर्यंत समजलं होतं ना सगळ्यांना? काय काय? अँटेरियर, सुपिरियर, पोस्टेरियर आणि इन्फिरियर, 4 बॉर्डर्सला. आता हा सरफेस कोणता होईल मग? एकदम पुढचा हा अँटेरियर घेऊ. सो दिस वॉज इन्फिरियर, दिस वॉज पोस्टेरियर अँड दिस वॉज सुपिरियर. इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना बॉर्डर? त्याला मी फर्दर 4 याच्यात डिवाइड केले. तर हा कॉलम कोणता होईल? अँटेरो सुपिरियर, हा अँटेरो इन्फिरियर, हा पोस्टेरो सुपिरियर, हा पोस्टेरो इन्फिरियर. इथपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर आहे? आता यांना सप्लाय वेगवेगळ्या आर्टरीज करतात. ओके, आणि हे सगळे, हे इथं मेजर किती आर्टरी आहे? 4 मेजर आर्टरी आहे ज्यांना सप्लाय करतात. आणि हे चौघं एकत्र आलं तर त्याला आपण काय म्हणतो? लिटल्स एरिया.
आता जेव्हा तुम्ही मॉडर्न मध्ये लिटल्स एरिया ज्याला म्हणत असेल आपण, लेम लँग्वेज मध्ये तुम्ही ऐकलं असेल घोडना फुटला, आपण असा शब्द वापरतो. खूप जास्त उन्हात राहिलं किंवा बॉल वगैरे अचानक लागली आणि देअर इज सडन ब्लीडिंग ऑफ इन द नोज. तर ती सडन ब्लीडिंग कशामुळे असते? कारण तिथे बघा ब्लड सप्लाय किती जास्त हेवी आहे. आता कोणती आर्टरी कुठे सप्लाय करणार आहे मी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण अँटेरियर सुपिरियर एरिया बघू. त्याला सप्लाय करते आपली अँटेरियर अँड पोस्टीरियर बट इथमॉइडल आर्टरीज. काय सप्लाय करते? अँटेरियर अँड पोस्टीरियर एथिमॉइडल आर्टरीज. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. फर्स्ट काय होतं? अँटेरियर सुपिरियर कॉलम. तिथं कोण सप्लाय करत होता? अँटेरियर अँड पोस्टेरियर इथमॉइडल आर्टरी. नेक्स्ट अँटेरियर इन्फिरियर. तिथं कोण सप्लाय करतं? तर इथं सुपिरियर लेबियल आर्टरी. ठीक आहे, त्यानंतर पोस्टेरियर सुपिरियरला कोण सप्लाय करतं? स्पिनोपॅलेटाइन आर्टरी. त्यानंतर पोस्टेरियर इन्फिरियरला कोण सप्लाय करतं? तर ग्रेटर पॅलेटाइन आर्टरी. तुम्ही जर हे 4 लर्न केलं तर तुमचं लिटल्स एरिया डायरेक्टली लर्न झालेला आहे. असंच डिव्हिजन करा, असंच पार्ट करा. व्हेरी सिंपल. फर्स्ट काय? अँटेरियर सुपिरियर काय आहे? इथमॉइडल आर्टरीज. त्यानंतर अँटेरियर इन्फिरियर लेबियल आर्टरी. पोस्टेरियर इन्फिरियर ग्रेटर पॅलेटाइन आर्टरी अँड पोस्टेरियर सुपिरियर स्फिनोपॅलेटाइन आर्टरी. आता ह्यामध्ये पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आर्टरी ज्याच्यात हायेस्ट ब्लड सप्लाय असतो ती ग्रेटर पॅलेटाइन आर्टरी असते, ज्याच्या फुटल्याने आपल्याला घोळणा फुटतो किंवा जे सिव्हिअर नेझल ब्लीडिंग असते ते दिसून येत असते. दॅट इज ग्रेटर पॅलेटाइन आर्टरी. इथपर्यंत समजलं असेल आय होप सगळ्यांना. व्हेरी इझी होता कॉन्सेप्ट. त्यानंतर यालाच आपण काय म्हणू टुगेदर? याला म्हणतो आपण लिटल्स एरिया. ठीक आहे, कॉन्सेप्ट इथपर्यंत क्लिअर झाला. तर ब्लड सप्लाय पण हाच आहे अँड इट इज ऑल्सो वन ऑफ द क्लिनिकल अॅनाटॉमी, जे मी तुम्हाला घोळणा फुटल्याबद्दल सांगितलं. समजलं? ओके, लेट्स क्लिअर इट ऑफ. आता ह्या डायग्राम मध्ये पण मी तुम्हाला सेम एक्सप्लेन करू शकते. हे काय आहे? स्पिनोपॅलेटाइन दिसली, इथमॉइडल दिसली, लिटल्स एरिया. ह्या पर्टिक्युलर एरियाला लिटल्स एरिया म्हटलेलं आहे कारण तुम्ही बघू शकता सगळ्या आर्टरीज कुठे येत आहेत? इथं प्रेझेंटली येत आहेत. समजलं? म्हणून हा पर्टिक्युलर एरिया काय आहे? लिटल्स एरिया. जर इथे तुम्हाला लागलं म्हणजे आय गेस इथं अराउंड टिपच्या थोडा मागे येईल तो एरिया, तिथे तुम्हाला लागलं तर देअर वुड बी सिव्हिअर ब्लीडिंग. ओके, क्लिअर? सर हे आपलं झालेलं आहे. बघा ग्रेटर पॅलेटाइन आर्टरी कुठून येते? इथून सुपिरियर लेबियल आर्टरी, इथून इथमॉइडल आर्टरी आणि इथून स्फिनोपॅलेटाइन आर्टरीज. आय होप समजलं असेल. इट्स अन व्हेरी व्हेरी बेसिक, बट तुम्हाला ते लर्नच करावं लागेल. त्याला काहीच ऑप्शन नाही आहे. त्यानंतर वेनस ड्रेनेज इज सिंपल स्फिनोपॅलेटाइन अँड फेशियल वेन. आणि नर्व सप्लायमध्ये ट्रायजमायनल नर्व आणि एक ऑल्फॅक्टरी नर्व. असे 2 इम्पॉर्टंट नर्व इथं सप्लायमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर क्लिनिकल अॅनाटॉमीमध्ये एक मी तुम्हाला सांगितलं दॅट इज लिटल्स एरिया. काय सांगितलं? वेअर इज लिटल्स एरिया? दिस इज लिटल्स एरिया. इथं काय होतंय? सगळे आर्टरीजचं काय होतं? ॲनास्टॉमोसिस होतंय किंवा सगळ्या आर्टरी इथं काय असतं? त्यांचा सप्लाय जवळ मॅक्झिमम असतो. त्यामुळे इथं लागल्यावरती सिव्हिअर नोज ब्लीड्स होऊ शकतात. सेकंडली काय सांगितलं? डेव्हिएट्स नेझल सेप्टम. डेव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणजे डीएनएस. डीएनएस हा कशातला पॉइंट सांगितलेला आहे महत्वाचा? तर डीएनएस मध्ये मी काय सांगितलं होतं? ड्यू टू बोन ओव्हरग्रोथमुळे एखादा जो पार्ट असतो नोजचा तो एक्सेसिव्हली ग्रो होतो. त्याला आपण काय म्हणू? डीएनएस असं म्हणतो. सो एवढंच आहे आपलं मीडियल वॉल. पण एकदा क्विक आपण रिव्हिजन घेऊन टाकूया प्रत्येकाची, म्हणजे तुम्हाला समजेल. सो इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलं होतं? ऑस्टिओकार्टिलेजिनस आहे स्ट्रक्चर आणि तो काय करतो? डिवाइड करतो नेझल कॅव्हिटीला.
पोझिशनमध्ये काय सांगितलं होतं, इन बिटवीन खूप रेअरली असते, नॉर्मली डेव्हिएटेडच असते. आणि त्यानंतर फॉर्मेशनमध्ये बोनी पार्टमध्ये मेन काय होतं, वोमर आणि परपेंडिक्युलर प्लेट ऑफ इथमॉइड. ॲक्सेसरीमध्ये पॅलेटाईन, स्फिनॉइड, फ्रंटल, मॅक्झिला. कार्टिलेजिनस पार्ट, सेप्टल कार्टिलेज अँड सेप्टल प्रोसेस ऑफ इन्फिरियर अलार कार्टिलेज किंवा इन्फिरियर कार्टिलेज लिहिलं तरी चालेल. इन्फिरियर नेझल कार्टिलेज लिहिलं तरी चालेल. क्युटिक्युलर पार्ट काय सांगितलं होतं, कॉलमनेला. त्यानंतर सरफेसेस 2, राइट अँड लेफ्ट. बॉर्डर्स 4, अँटेरियर सुपिरियर, पोस्टीरियर अँड इन्फिरियर. ब्लड सप्लाय, लिटिल्स एरिया. लिटिल्स एरियामध्ये anterior superior is supplied by ethmoidal arteries, anterior inferior is supplied by labial artery, posterior superior is supplied by sphenopalatine artery, and posterior inferior is supplied by greater palatine artery. Okay. So venous drainage मध्ये sphenopalatine and facial vein होतं. नर्व सप्लाय मध्ये olfactory and trigeminal तुम्हाला सांगितलं होतं नर्व. क्लिनिकल अॅनाटॉमीमध्ये DNS आणि लिटिल्स एरिया लिहिलं तरी. हा जो एक SAQ आहे, हा 5 मार्कासाठी मी तुम्हाला सफिशियंट कंटेंट दिलेला आहे. प्लस तुम्हाला ही किंवा वरची कोणतीही डायग्राम काढली, एक डायग्राम काढणं अपेक्षित असणार आहे. एवढं जर तुम्ही लिहिलं तर तुमचं 5 मार्क्स स्कोर 100% शुअर आहे माझ्याकडनं, 100%. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड. जे काही तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन लागत असेल आमच्या ॲपबद्दल आणि वेबसाईटबद्दल, तर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अँड फॉर मोर अपडेट्स फॉलो अस ऑन Instagram अँड YouTube. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड. थँक यू.